राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि आता आपण निघालोय मंदिरात. आता वाजलेले आहेत 6:45, संध्याकाळची वेळ आहे. आपण निघणार आहोत थोड्या वेळात. त्याचाही आपल्याला एक काय बोलतात ते एक सेगमेंट आपल्याला टाकायचं म्हणून आपण शूट करतोय व्यवस्थितपणे एकदम प्रॉपर लेवलला. आणि मंदिर आपल्या घरापासून थोडं लांब आहे, त्यामुळे चालत जाणार आहोत. म्हणजे एवढं पण लांब नाही, चालत जाऊ शकतो अशा डिस्टन्सवर आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत, तिकडे महादेवांचं दर्शन घेणार आहोत आणि आपल्या एक्झाम्सबद्दल जरा त्यांना सांगणार होती एक्झाम चांगले जाऊ दे असं. त्यानंतर आता भेटू तुम्हाला आता डायरेक्ट मंदिरात जाताना. जय सियाराम. शूट करतो पायऱ्यान बिर्यान भारी बॅकग्राऊंड मस्त हा ना. बाकी नाही, इथं व्हॉइस ओव्हर द्यायला थोडंसं आपण इथं कम्युनिकेशन एवढं नाही चांगलं करू शकत ना, करू शकतो. तर आता आपण आलो आहोत मंदिरात आणि इथून बॅक कॅमेरा चालू करायला लागेल. फोन मध्ये अजून भारी दिसतो सॅच्युरेशन वगैरे असेल ना माहिती. चल जाऊ वरती. डीजे कुठं वाटतं इकडं आतमध्ये पण जायचं का इथं जायचं? तुझी मर्जी, तू बोल. आपण म्हणजे कसं आहे, एंट्री जिकडं तिकडं जाऊ. ते जे मठ ते यांच्या पुत्राचं म्हणजे पुत्राचं रे पुत्र. परमिशन. तर आता आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि इथे थोडासा होम हवन सुद्धा आहे, चालू होतं तिथे. आणि इथे मग आपण नंदी महाराजांचं थोडंसं शूट केलं आहे इथे. त्यानंतर त्यांच्या मेन मंदिरात गेलो आपण, जिथे ते पाषाण रूपात होते. इथे त्यांचं दर्शन घेतलं आपण व्यवस्थितपणे एकदम प्रॉपर लेवलमध्ये. तर हे आहोत आता आपण मेन मंदिरामध्ये आणि इथे आपण शिवलिंगासमोर अगरबत्ती आणि धूप अर्पण केलं. त्यानंतर अक्षताही अर्पण केल्या आणि नमस्कार केला देवांना आणि दर्शन घेतलं त्यांचं. तर देवदर्शन करून आपण आलो बाहेर आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू. इथे सगळे भाविक लाईन मध्ये उभे आहेत आणि हे आपलं मंदिर आहे. त्या मंदिराचं स्ट्रक्चर थोडा सिमिलर आहे सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरासारखा. सेम एकदम प्रॉपर लेवल, एकदम व्यवस्थित दिसत होतं आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण होतं तिथे. त्यानंतर आपण निघालो घरी आणि डायरेक्ट मग तिथून मग आपल्या मित्रांसोबत आपण गेलो घरी. पाया पडून झालेलं आहे आपलं आणि निघालोय गोव्यातून जाणार आहे गोव्यातून. कारण की हा बघा रोड आहे, पण आता मंदिरात जाऊन त्यामुळे आपल्याला भीती नाही. आणि मला पण हनुमान चालीसा पाठ आहे, त्यामुळे येऊ दे कोणी बी, काय विषय. आणि आमची तेवढी लायकी नाही की आम्हाला कोण किडनॅप कर. आणि आपण अंधारातच दिसतोय आता. मला वाटतं बॅक कॅमेरा चालू करतो, बॅटरी काय आता. गरज नाही तशी. अरे पण आपण दिसत नाही ना, हे काय तोंड बघ आपलं. नाही, एवढी आपली लायकी पण नाही की आपल्याला कोण किडनॅप कर. ते आहेच. चला भेटतो तुम्हाला घरी, दिसत असलो तर तुम्हाला. तेच यार, आता रोडवर जाऊन शूट. मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग आणि कसा वाटला त्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज आपण गेलो होतो महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त आणि खूप भारी वाटलं तिथे जाऊन. एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं, एकदम उत्तम. आणि आपलं तिलक अजूनही आहे एकदम व्यवस्थित. थोडंसं पुसलं गेलंय बट अजूनही आहे. आपण ते खास करून याच ओकेजनसाठी लावलं होतं संध्याकाळी, एकदम भारी. आणि या तिलकमुळे सुद्धा आपल्याला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी थोडीशी फील करण्यात आली आणि खूप भारी वाटलं. तर मी भेटतो आता तुम्हाला त्या पुढच्या एका पॉवरफुल ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम. भेटू तुम्हाला. जय सियाराम.